समृद्धी औद्योगिक प्रशिक्षण संस्था जामरूड रोड तालुका जिल्हा बुलढाणा। आता 12वीची गरज नाही। 10वी पास विद्यार्थी 2 वार्षिक ITI केल्यानंतर 12वीच्या समकक्ष मानल्या जाईल। ट्रेडर्स, इलेक्ट्रिशियन, फिटर, वेल्डर प्रवेश देणे सुरू। मुलींसाठी फी मध्ये विशेष सवलत। संपर्क 98 मदर तेरेसा स्कूल ऑफ नर्सिंग बुलढाणा। GNM साठी प्रवेश देणे सुरू। पात्रता 12वी उत्तीर्ण। शिष्यवृत्ती उपलब्ध। SC ST मोफत प्रवेश। संपर्क मदर तेरेसा स्कूल ऑफ नर्सिंग जामरूड रोड कोलवड बुलढाणा। श्रींच्या पालखीचे सानंदा परिवाराच्या वतीने खामगावमध्ये स्वागत। अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत, गजानन महाराजांना सानंदा यांचं साकडं। श्री गजानन महाराजांच्या पालखीचा परतीचा प्रवास अंतिम टप्प्यात आहे। आज सकाळी श्रींची पालखी खामगावात दाखल झाली। यावेळी सानंदा परिवाराच्या वतीने पालखीचं स्वागत करण्यात आलं। श्रींची पालखी खामगावात दाखल होताच भाविकांनी गणगण गणात बोतीचा गजर करत श्रींच्या पालखीचं मनोभावे स्वागत केलं। यावेळी या महाविद्यालयाच्या आवारात पालखी पोहोचताच परंपरेनुसार सानंदा परिवाराच्या वतीने पालखीचं पूजन करून पालखीतील वारकऱ्यांचं स्वागत सत्कार करण्यात आला। यावेळी सानंदा परिवाराचे प्रमुख गोकुळ सेठ सानंदा, माजी आमदार दिलीप कुमार सानंदा, माजी नगराध्यक्ष अशोक सेठ सानंदा, आनंद सेठ सानंदा, सागर सानंदा व परिवाराने श्रींच्या पालखीचं दर्शन घेतलं। यावेळी माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांनी पालखीत विराजित श्री गजानन महाराजांचं दर्शन घेऊन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे लवकरच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत, तसेच बळीराजा हा सुखसमृद्ध हो व जनतेला सरकार हे आपलं वाटावं असे साकडे यावेळी घातलं। संत गजानन महाराजांची पालखी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी 2 महिन्याचा प्रवास करून आज खामगाव शहरामध्ये दाखल झाली। खामगावमध्ये एक यात्रेचं स्वरूप होतं। हजारो लोकांनी गजानन महाराजच्या पालखीचं स्वागत केलं, मनापासून स्वागत केलं। आम्हीही दरवर्षी जेव्हा ही पालखी अर्जन खिमजी नॅशनल हायस्कूलच्या प्रांगणामध्ये येते त्यावेळेस आमचे पिताश्री राणा गोकुळसिंह सानंदा त्यांचं वय 90 वर्षाचं आहे। त्यांच्या हातून या ठिकाणी पूजा अर्चना होते। त्यानंतर श्रीराम पाटील स्वर्गवासी स्वातंत्र्य सेनानी त्यांच्या परिवाराच्या वतीनं या ठिकाणी आरती व या सर्व वारकऱ्यांची सोय इथल्या केली जाते। आज मनापासून प्रसन्नता आहे की आज गजानन महाराजांच्या माध्यमातून सर्व भक्तांच्या मनोकामना पूर्ण होत अशी आमची श्री गजानन चरणी प्रार्थना आहे। आपण काही साकडं घातलं आहे आणि निश्चितपणे घातलं आहे की माझा बळीराजा सुखी व्हावा, समृद्ध व्हावा व आमचे जे नेते आहे अजितदादा पवार ते लवकर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होत अशी आमची मनापासून इच्छा आहे व तसं आम्ही साकडं घातलं आहे।